तर आपला सिद्धी आज एवढं का ग बसलाय सगळं सांगतो, ब्लॉग बघा. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. तर रोजच्या सारखं सकाळी उठलो, मस्त अंघोळ केलं आणि तयार झालो आणि मग निघालो आरपी कलेक्शनला. आरपी कलेक्शनला आल्यावर हे काय आपल्या प्रेम्या बिम्या सगळे आहे तिथं. हे काय साई आहे. सगळे म्हणजे कपडे बघत होते. आम्ही असंच कपडे बघत होतो, कुठले कुठले कंपनीचे आहेत काय आहेत. मग काय लवकर आपल्या प्रेमाने बघा बुटं घेतलेत, हे बघा नवीन ब्रँडेड बुटं घेतलेत. आरपी कलेक्शन नवीन ब्रँड आलाय. मग नंतर आम्ही घरी आलो, विष्णूच्या घरी बसून मस्त उनो खेळत होतो. मी आणि विष्णू आम्ही सगळेजण इथे उनो खेळतोय. मग उनो खेळून झाल्यावर मेडिकलला निघालो मी. मग मेडिकलला आल्यावर पहिले एक्सपायरीला बसलो. एक्सपायरी चेक करून घ्यावं म्हटलं लवकर लवकर, कारण की आपला मार्च एप्रिल जरा जवळ आलेत. लवकर लवकर एक्सपायरी काढून घेतलं. मग जरा वरती मला काय वरतून काहीतरी आण म्हणला सत्यम दादा. मग वरती गेलो मी. हे काय वरती आलं की आपला स्टॉक शोधतोय पण भेटना झालंय ते. मला पाहिजे होतं कुठलं तरी ते फेस वॉश, पण ते फेस वॉश भेटत नव्हतं. अजून जरा इकडे तिकडे बघितलं, शोधून शोधून नाही भेटलं. मग काय लास्ट आपलं म्हणजे एकदम झलक मारली म्हणून नंतर खाली आलो. खाली आलं हे बघा आपला सिद्ध कसा स्टूलवर बसून टाइमपास करायला लागलाय. काम कर म्हटल्यावर काम नाही करत आहे. मग मी ह्याला लावलं काम. ह्याला म्हणलं एवढं फ्रुटीचं एवढं आवरून घे, मग आपण जाऊ बाहेर. मग लवकर तो आवरायला घेतलाय बघ. तर इथं पण खेळायला लागलायच फ्रुटी. मग काय वरती आपल्या अथर्वच्या रूममध्ये आलो. मस्त मॅगीचं नियोजन करून घ्यावं म्हटलं. मग मस्त स्पायसी मॅगी आणलेलं आहे काय आपला सिद्धार्थ. म्हणजे आता सिद्धार्थ खुश आहे. मग नंतर काय झालं, थोड्या वेळाने सिद्धार्थचा चष्मा तुटला आमच्या हाताने. मग काय सिद्धार्थ जरा लई शांत बसलाय, पप्पा ओरडतील म्हणून. मग आम्ही जुगाड केला. आम्ही आणलं फेविक्विक चिटकून घ्यावं म्हटलं, पण ते काही चिटकत नव्हतं.